हाय हॅलो नमस्कार, मी मीनाक्षी। आज आपण लग्नाच्या पंक्तीत वाढली जाणारी वांग बटाटा रस्सा भाजी वाटण न करता मराठमोळ्या गावरान पद्धतीने बनवणार आहे। तर इथे बघा, आज श्री गजानन महाराज प्रगट दिन आहे। आज म्हणतात चला आज काहीतरी व्हेजच बनवूया आपण, म्हणून इथे मी बघा बटाटा एकच घेतलाय मोठा कापून, असं साल न काढता। आणि आपल्याला माहिती आहे ज्या पारंपरिक भाज्या आहेत ना, वांग बटाट गवार घेवड्याची शेंग परत फणस बी, ह्यांना वाटण न करता पण आहे ना खूप छान भाज्या लागतात आपल्या इथे। आणि इथे आपण वांग्यामध्ये पाण्यात आहे ना मीठ टाकून घेतलेलं आहे, कारण का भाजीची चव पण कमी होत नाही आणि आपली वांगी पण काळी पडत नाही। म्हणून इथे असे बघा नुसते अशा बारीक बारीक जरी उभ्या फोडी करून घेतल्या तरी पण चालतात, पण मी अशा आडव्या 2 फोडी करून घेतलेल्या आहेत। त्याच्या मधोमध असे त्याचे देठ पण असे लांब लांब ठेवायचे। आणि कधी पण आहे ना वांग्याची भाजी करायची असेल ना तर असेच काटेरी वांगे घ्यायचे, म्हणजे त्याची भाजी पण चवीला खूप छान लागते, मस्त होते वांग बटाट्याची भाजी। गावाला लग्नाच्या पंक्तीमध्ये खूप छान वांग्याची भाजी असायची पहिले। पंक्तीमध्ये पहिलं काय पत्रावळ असायचे, पत्रावळीमध्ये मसाले भात, वांग्याची भाजी आणि परत ना एक कळीचा लाडू, नाहीतर मग बुंदीचा लाडू। शक्यतो पहिलं करून कळीचा असायचे किंवा असे लाडू असायचे। पंक्तीला खाली बसून मस्त जेवायचं। इथे बघा मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, थोडं अद्रक लसूण कोथिंबीर हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे। लग्नाच्या पंक्तीतली वेगळीच मजा जेवायला असायची। आता काय बाबा सगळे टेबल खुर्च्या निघालेत आणि काय पनीरची भाजी हे ते वेगवेगळे 4-5 एकदम असे जेवणाचे प्रकार असतात। लग्नात पहिलं तेच असायचं, कळी मसाले भात वांग्याची भाजी। पहिली मजा वेगळीच असायची। आजी सोबत आम्ही लग्नाला जायचो, कुठे पण आजी चालले की चला लग्नाला। इथे हे मसाला आहे ना चांगला परतून घ्यायचा। आणि ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा। खूप छान होते वांगा बटाट्याची भाजी। आपण काहीच वाटण नाही टाकलं ह्याला अजिबात, फक्त एवढंच टाकलंय, फक्त सुकं खोबरं थोडंसं घेतलेलं होतं बारीक खिसून आणि अद्रक लसूण चांगलं तेलात परतून घ्यायचं। जिऱ्या मोहरीची चांगली फोडणी द्यायची ह्याला। आणि आपण काहीच मसाले वापरले नाही त्याला, तीळ वगैरे हे असं काहीच नाही, जे आपलं रोजच्या भाजीतल्या वापरण्यात आहे त्याच्यापासूनच बनवलेले। बघा ही भाजी हळद टाकले आणि 1 चमचा धना पावडर टाकलेले आणि थोडासा हिंग आणि आपलं घरगुती रोजचं लाल तिखट असतं ते 2 चमचे। मस्त एकदम झणझणीत तिखट भाजी होते बघा। ते आपला हा घरगुतीच मसाला आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं, तेल सुटेपर्यंत ह्याला चांगला परतला की ह्याच्यामध्ये बटाटे टाकून घ्यायचे। मसाल्याला आपल्या तेल सुटलेलं आहे चांगलं, ह्याच्यात बटाटे टाकून घ्यायचे। वांगे ना जास्त शिजवून नाही द्यायचं, असं थोडंसंच शिजवायचं, नाही तर मग जास्त शिजलं की त्यात विरघळून जातं, ते काय खायला मजा नाही येत। असं वांग थोडंसंच असं हे शिजवायचं, पण गरम पाणी टाकलं ना की लवकर शिजतं आपलं वांग आणि बटाटा पण शिजला जातो त्याच्यासोबतच। पण करण्याची पण प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं बघा। दोन 3 मिनिटं असं चांगलं परतून घ्यायचं त्याला मसाल्याला। आपली वांग्याची भाजी बघा, म्हणजे ते खारं वांग खूप व्हायरल झालंय आणि खूप कमेंट पण आल्यात त्या मला भाजीला खारं वांग, कारण का जे आमच्या घरात बनवतात ना त्याच पद्धतीनं मी बनवलेलं होतं। काहीच वेगळी स्टेप मी चेंज नाही केलेली, त्याच्यामध्ये बदल नाही केलेला। जसं माझी आजी बनवायची तशीच आई पण बनवते, पण माझी आई कारल्याची भाजी ना खूप छान बनवते। आज आईला फोन केला तर आईनं कारल्याची भाजी बनवलेली। हिरवी कारली असतात ना, मस्त लिंबू हिरवी मिरची आणि मग मसाला तयार करते एकदम खड्या मसाल्याचं, धना पावडर हे ते, आणि खूप छान कारलं बनवते। 3-4 दिवस ते खराब होत नाही कारलं अजिबात। तिची बनवायचीच पद्धत वेगळी, आम्ही खूप प्रयत्न करतो ते आताच तिच्यासारखं बनतच नाहीये। हे बघा गरम पाणी टाकून घेतलंय
आम्ही गावाला गेलो की सगळे तिच्याकडून ते भाजी बनवून घेतात, कारल्याची भाजी खूप छान बनवते कारल्याची भाजी. लिंबू हिरवी मिरची टाकून तिची एक बनवण्याची पद्धतच वेगळी आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि पूर्ण नाही झाकून ठेवायचं, मग कालवण काय होतं असं नितळल्यासारखं होतं, सगळं तेल निघून गेल्यासारखं. म्हणून आहे ना असं अर्धच झाकायचं, म्हणजे मस्त त्याला तर्री येते. मग तेव्हा समजतं हे बाबा भाजीला मस्त एकदम अशी तर्री आलेली आहे, दाटसर रस्सा आलेला आहे बघा ह्याला एकदम. परत आपण आहे ना 2-3 मिनिटं झाकून ठेवू, म्हणजे पाणी टाकल्यावर पण 6-7 मिनिटं लागतातच शिजायला त्याला वांग्याला. चपात्या झाल्यात करून इकडे, तर म्हटलं चला पापड भाजून घेते. मी पापड असेच नेहमी भाजून घेते तव्यावरती, मस्त एकदम असे रोस्टेड होतात पापड. तेलात भाजण्यापेक्षा असे तव्यावरती गरम तव्यामध्ये चांगले भाजतात पापड बघा, एकदम खरपूस असे मस्त. आणि खायला पण खूप छान लागतात तेलात भाजण्यापेक्षा ना, हे बरं आहे असं. नेहमी मी असेच भाजून घेत असते पापड. म्हणून आज ते श्री गजानन महाराजांचा आज प्रगट दिन आहे, म्हटलं चला आज काय नॉनव्हेज वगैरे नको बनवायला, आपलं व्हेजच बनवू. केळी पण होते, मग शिकरण पण बनवलेलं केळांचं. चपात्या, वांग बटाट्याची भाजी, भात, चपात्या, पापड आणि शिकरण बनवलेलं आज. हे बघा आपली भाजी बनवून तयार झालेली आहे, मस्त वांग वगैरे शिजलेलं इथं. हे बघा भारी तरी आले आपल्या वांग्याला. वांग बटाटा म्हटलं की आपल्याला आहे ना लग्नातली आठवण येते, पंक्तीत बसून जेवलेल्याची. तर मग हिरवी कोथिंबीर टाकून घ्यायची. आताच्या मुलांना नाही ना तसं. मुलगा पण बोलतो ना, मम्मी पहिले दिवस किती छान होते ना तुमचे. म्हटलं हा रे बाळा, आजी सोबत लग्नाला जायचो आम्ही. कुठे चालले की आजी लग्नाचं वरात ते ट्रकमध्ये बसून जायचो आम्ही. पहिले दिवस खूप वेगळे. बघा वांग आपलं खूप छान शिजलेलं आहे. कसं वाटलं तुम्हाला वांग बटाटा रेसिपी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. हे बघा आपलं ताट तयार आहे, मस्त पापड वगैरे, चपाती, केळाचं शिकरण आणि वांग बटाट्याची भाजी.